मागील 25 वर्षापासून भाजपमध्ये सक्रिय असणारे नेते आर.डी. पाटील यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकी कोणकोणती कारणं आहेत, नेमकं कोणत्या कारणासाठी त्यांनी राजीनामा दिला आहे ते आपण आज यांच्याकडून जाणून घेऊयात। त्याचबरोबर त्यांनी काही आरोपसुद्धा केलेले आहेत, त्याचा सुद्धा खुलासा आपण आज या निमित्ताने जाणून घेणार आहोत। सर, एकंदरीत आज तुम्ही रीतसर भाजपचा राजीनामा दिला आहे, नेमकी कोणकोणती कारणं यामागे होती? गेली 25 वर्ष मी भारतीय जनता पक्षाचा कोल्हापूर शहरात नगरसेवक म्हणून काम केलं। हे काम करत असताना चंद्रकांत दादा पाटलांनी माझ्यावर खूपच अन्याय केला। 25 वर्षात मी एकदाही शहर अध्यक्ष होऊ शकलो नाही। माझ्यानंतरचे लहान पोरांना अध्यक्ष केलं गेलं। मी सगळ्यात सिनियर होतो, तरीसुद्धा मला डावलण्याचं काम चंद्रकांत दादांनी केलं। पुन्हा 2014 साली ज्यावेळी पोलिसांचा गोपनीय अहवाल गेला की आर.डी. पाटलांना तिकीट द्या, ते निवडून येतील, त्यावेळीसुद्धा चंद्रकांत दादांची भूमिका अशी होती की सीट हारली तर चालेल, कर आर.डी. पाटलांना तिकीट देणार नाही, आणि त्याप्रमाणे ती सीट हारली गेली। इतका खुन्नस तिने ठेवून माझं राजकीय नुकसान केलं। त्यानंतर असं बघितलं का ते फरक पडला, पण तसं काही फरक पडला नाही, काय नाही। मग विचार केला का तर किती दिवस आपण निष्ठावून काम करायचं, अन्याय असा होत असेल तर। कार्यकर्ते नाराज झाले। चंद्रकांत दादा ज्यावेळी पालकमंत्री झाले आणि 2019 साली भाजप आणि सेनेची युती होती, पण त्यावेळी चंद्रकांत दादांचा खरा चेहरा उघडकीस आला की सेनेच्या सीटा जास्त निवडून येता कामा नये। त्या पद्धतीने त्यांनी तेव्हा सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिले दिलेच, पण त्यापेक्षा त्यांनी जी उभा केलेली माणसं होती अपक्ष म्हणून, ती भारतीय जनता पार्टीचीच होती। शिरोळला असेल, हातकणंगलेत असेल, कोल्हापुरात असेल, बऱ्याच ठिकाणी त्यांनी आजरा चंदगडला सेनेची सीट कमी व्हाव्यात ह्या उद्देशाने त्यांनी ते सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिले होते, आणि त्याप्रमाणे 6 मधल्या 5 जागा सेनेच्या जिल्ह्यात हरल्या गेल्या। एक प्रकाश आंबेडकर तेवढे त्यातून सटकले। सध्या आता लोकसभेचं निवडणुकीचं वातावरण सुरू आहे। या सगळ्या ह्याच्यामध्ये आज तुम्ही राजीनामा देत आहे, तर भविष्यात कुठल्या पक्षाबरोबर काही बोलणी सुरू आहे, आणि सध्या कोल्हापुराच्या उमेदवारांना, म्हणजे कोणत्या उमेदवारांना तुम्ही पाठिंबा देत आहे? कोकणातले खासदार विनायक राऊत यांचा निरोप कोल्हापूरचे शिवसेनेचे प्रमुख नेते संजय पवार यांना फोन आला होता, आर.डी. पाटलांचे जरा माहिती घेऊन आम्हाला कळवा म्हणून। तर उद्धव ठाकरेंनी विनायक राऊतांना सांगितलं होतं की त्यांना भेटायला घेऊन या, आपल्या पक्षात जर येत असतील तर त्यांना आपण संधी देऊया चांगली, असे विनायक राऊतांचे संजय पवार मार्फत। आणि स्वतः विनायक राऊतांनी मला 2 वेळा फोन केला होता, आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी भेटाय बोललेले। त्यावेळी मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय, पक्षाचं काम थांबवलं होतं, पण पक्षातून बाहेर पडलो नव्हतो। त्यामुळं पक्षातून बाहेर पडायचा निर्णय आज घेतला। त्यामुळं आत्ता मी ठरवले की राजर्षी शाहू महाराजांचा आमच्या कोल्हापूर जिल्ह्यावर खूप उपकार आहेत, आणि त्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांना आम्ही मदत करायला ठरवले। कारण कुठंतरी राजर्षी शाहू महाराजांचं उत्तरायी होण्याची हीच वेळ आहे आम्हाला। कारण आमच्या वडील असतील, आजोबा असतील, यांना जे राधानगरीचं पाणी मिळालं, शेतकऱ्यांना मिळालं, जनतेला मिळालं, असा दूरदृष्टीचा राजा कोल्हापूर जिल्ह्यात होऊन गेला आमचा। त्यांच्यासाठी आम्ही शाहू महाराज निवडून येण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहोत। येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे? कदाचित तुम्ही असं पण म्हटलं आहे मगाशी पत्रकार परिषदेत की 10 मतदारसंघात दादा कुठेही उभं राहू देत, त्यांना पाडण्याची ताकद माझ्यात आहे, याबद्दल काय सांगा? कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 10 विधानसभा मतदारसंघ आहेत। चंद्रकांत दादांनी 5 वर्ष पालकमंत्री म्हणून पण काम केलेलं आहे कोल्हापुरात। काय काम केलं ते जनता ओळखून आहे। भरीव आणि ठळक काम ते सांगू शकणार नाहीत। कुठं ते झेंडा उभा केला, फ्लॉवर शो उभा केला, ही जनतेची कामं नाहीत। जनतेच्या सोयीची कामं चांगली खात्या हातात असतानासुद्धा ही व्यक्ती करू शकली नाही। म्हणून या 10 विधानसभा मतदारसंघामध्ये
अजून ते 6 महिने मंत्री आहेत, त्यांनी विकास काम करावं. कोणताही जिल्ह्यातला मतदारसंघ निवडून द्यात, कोल्हापूर शहर असून ग्रामीण असून दे, त्यांच्या विरुद्ध मला इंडिया आघाडीने उमेदवारी द्यावी. 100% त्यांना मी हरवेन. नाही हरवलं तर कोल्हापूर सोडून जाईन. नक्कीच हे होते RD पाटील यांनी मागील 25 ते 30 वर्ष भाजप पक्षाचे निष्ठेनं काम केलं, तरी देखील वेळोवेळी त्यांना डावलल्यामुळं आज त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. या सगळ्या घडामोडीनंतर आज त्यांनी बरेच गौप्य स्फोटसुद्धा केलेले आहेत. यामध्ये चंद्रकांतदादांनी कसं शिवसेनेच्या शीट पाडण्यासाठी आदेश दिला होता, त्याचबरोबर त्यांनी चंद्रकांतदादांना आव्हानसुद्धा दिलेलं आहे की 10 मतदारसंघामध्ये कोल्हापुरातील कुठल्याही मतदारसंघामध्ये उभे राहा, तुम्हाला पाडण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, अशा पद्धतीचं आव्हानसुद्धा त्यांनी दिलेलं आहे. कॅमेरामॅन सर्वेश उरुणकरसह संगम कांबळे, S न्यूज कोल्हापूर.